मरून रंगाची टिकली आहे, छोटी. बरोबर रे समीर. वाह समीर वाह, तुला तर सिक्सरच मारला. तिथे दुपारी कुठली भाजी होती जेवणाला हे या पोराच्या लक्षात राहत नाही, आणि बायकोने कुठली टिकली लावली हे मात्र लक्षात आहे याच्या. बरं, आता मला सांग, अर्पिताच्या बांगड्या कशा आहेत? तुला मजा येत असेल ना? हिरव्या रंगाच्या बांगड्यात दोन्ही हातामध्ये, आणि त्या बांगड्यांच्या पुढे आणि मागे एक एक मोत्याची बांगडी. समीर वा रे वा, छान छान छान. वा 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 सम्या, तुझं खरंच इतकं बारकाईने लक्ष असतं आमच्या अर्पिताकडे. सॉरी सॉरी सॉरी, तुझ्या अर्पिताकडे. गो बाई. वळून समीरकडे पाहावंसं वाटतंय. आजी, मस्त खेळ आहे. मी एक प्रश्न विचारू का? अगं विचार की, विचार. समीर, अर्पिताच्या साडीचा रंग आणि डिझाईन सांग पाहू. मोरपिशी रंगाची साडी आहे आणि त्याला राणी कलरचे काठ आहेत. साडीवर मोठ्या फुलांची बुट्टी आहे आणि पदरावर मोर आहेत. गडद आणि फिकट दोन्ही साड्या त्यांना चांगल्या दिसतात. आता केस मोकळे सोडलेत, पण जेव्हा असे सहज वरती करून बांधतात ना, तेव्हा अजून खोलून दिसतात. आणि त्यांना कुठली आयडिया सुचली तर असं करतात. डोळे मोठे आहेत त्यांचे, काजळ घातलं की आणखीन मोठे दिसतात. काय झालं? तुला पण मी असेच प्रश्न विचारणार आहे. तेव्हा उत्तर नाही देऊ शकलास ना, मग बघच तू. देतो. अरे तू कशाला आमच्या संसारात भांडण लावते बाप्पा? तुझ्या या परफेक्शन मुळे आमच्या बायका आता आमच्यावर प्रश्नांचा भडीमार करतील ना, आणि अंगठे धरायला लावतील आमचे. नाही नाही, असं काही होणार नाही. अहो मग शिका ना समीर कडून काहीतरी. नवरा असावा तर असा. 100 पैकी 100 मार्क. समीर दादा म्हणजे ना अगदी ग्रीन फ्लॅग आहे. ग्रीन फ्लॅग नाही, आमचे जिजू ग्रीन फॉरेस्ट आहेत. हो नदी. समीर, 100त 1000 गुण मिळवून पास झालायस तू. आता वळून बघू शकतोस तुझ्या लाडक्या बायकोकडे. कमाल आहे. मला माहित नव्हतं तुम्ही इतक्या बारकाईने पाहता ते. तुम्ही आहातच पाहत राहण्यासारख्या. अरे ऐकतोय आम्ही सगळे. अरे काय सुखी रहा, सुखाने संसार करा. भरभरून आशीर्वाद आहे. आणि हे सामान हे घर पण सुखात ठेव. हा
सुखी राहा. निलांबरी, प्रेमाने आणि गोडी गुलाबीने राहा. तुझा मुलगा आणि सून सोन्यासारखे आहेत ग. त्यांचा हात कायम आपल्या हातात ठेव आणि आता घराची जबाबदारी सुनेवर सोपव. आणि सगळं लक्ष माझ्या राजेंद्रच्या तब्येतीकडे दे. पहिल्यासारखा झाला पाहिजे, ठणठणीत. दीदी चल. सुखी राहा. काय करतोयस तू? एकतर तू आधी पाया पड, नाहीतर मग तिला पाया पडू दे आधी. काय करतोयस ते कळतंय ना? सुखी राहा बाळा. दी मी खरंच मुद्दाम नाही केलं, माझ्या मनातही नव्हतं. मला माहितीच मुद्दाम असं काही करणार नाहीस. शांत हो, शांत हो. झालं त्याचं, जा आता नमस्कार करतो. कायम शहाण्यासारखी वाग, इतकाच आशीर्वाद देते तुला. चल. अगं श्रेयस कुठे आहे? तो बाहेर आहे, गाडीच्या इथे उभा आहे. तुम्ही निघताय ना म्हणून रुसलाय तो. आजी आता परत कधी येणार? तुम्ही दोघं कारण द्या मला परत येण्यासाठी. तुझ्याकडे गोड बातमी आहे असं मला कळलं ना की लगेच देवीचा आशीर्वाद घेऊन मी येईन. ना निलांबरी, आता गुण्या गोविंदाने राहा. जन्मभर माणसाने शिकतच राहावं ग. लहानांकडून शिकण्यात कसलाही कमीपणा नाही. उलट आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो. दत्तगुरूंनी 24 गुरु उगीच नाही ग केले. त्यामुळे शहाणी हो, सुनेशी नीट वाग, मृगजळामागे धावू नकोस.